श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना भांडण हे सर्वांशी होतं, पण राग कायम कुणाशी ठेवायचा नसतोय. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, ते जरूर असावेत, पण मनात कायम भेद ठेवायचं नसतं. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा. श्रोते हो, अहंकार हाच या सर्वांचं मूळ आहे. तो विनाकारण बाळगून जगू नका. शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव आहे. त्याचं स्मरण हे कायम असावं, पण भय मात्र नसावं. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा आनंद उपभोग घेण्यासाठी. याचं स्मरण ठेवूया. कारण श्रोते हो, आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्व आहे. एक हृदय घेऊन आलोय, जाताना लाखो हृदयात जागा करून आपल्याला जाता आलं पाहिजे. क्षमा करा, प्रेम द्या आणि प्रेम घेत जगत राहा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही स्टोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. अपमानाचा बदला हा भांडण करून नाही, तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनवून घेतला जातो. समुद्रात कितीही मोठं वादळ आलं तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. ज्या व्यक्तीसाठी आपण नेहमी उपलब्ध राहतो त्या व्यक्तीला कधीच आपली कदर आणि किंमत राहत नाही. त्याचं कारण असं की त्या व्यक्तीच्या मनात असा भ्रम तयार झालेला असतो की आपल्याला त्याची गरज आहे, त्याला आपली नाही. आपलं जीवन हे ज्याला आपली काळजी नाही, अशा व्यक्तीच्या आठवणीत व्यर्थ वाया घालवू नका. जे समोर आहे त्याचा स्वीकार करा. कोणाची फसवणूक करणं हे पण एक कर्ज आहे, जे एक ना एक दिवस दुसऱ्याच्या हातून नक्कीच परत मिळेल. स्वतःला सावरायला शिकत राहा. तुम्हाला कोणाच्या सहानुभूतीची गरज पडणार नाही. जेव्हा सारं जग म्हणत असतं पराभव मान्य कर, तेव्हा आशेची झुळूक अलगद कानात सांगते, पुन्हा एकदा प्रयत्न कर. संघर्षाचा काळ हा एकट्यानंच लढावा लागतो. चांगल्या वेळेत तर ओळख नसलेले सुद्धा ओळख देतात. स्वतःचा कमीपणा कधीच कोणाला दाखवू नका, कारण लोक पडक्या घराच्या विटा आणि कौलं सुद्धा घेऊन जातात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सगळं आपल्या बाजूने होत नाही. त्यामुळे चांगलं झालं तरी देवाचा आभार माना, आणि वाईट झालं तर शांत राहा. कारण दोन्हीकडे आपली परीक्षा घेऊनच देवानं निकाल दिलेला असतो. स्वतःला जपणं हे फार गरजेचं असतं, कारण स्वतःसारखी व्यक्ती परत या जगात कधीच होत नाही. लक्षात घ्या, पेटणारे आहेत म्हणून पेटवणारे आहेत. तुम्ही संयम ठेवा, स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा. पेटवणारे आपोआप विझतील. आपल्यासाठी एका पुरुषाचं डोळं भरून येताना पाहणं एका स्त्रीच्या प्रेमाचं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. कुठं थांबायचं, कुठं धावायचं, तर कुठं अगदी संत व्हायचं हे उमगायला लागलं की माणसानं समजावं, आता कुठं आयुष्य समजायला लागलं. बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता येतील
इतकी जरी खरी माणसं टिकवता आली तरी जगण्याला अर्थ आहे. दुःखाच्या गर्दीत चेहऱ्यावर समाधानाचं हसू असणं ही फार मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाने शिकलं पाहिजे. फरक एवढाच आहे की जर तुम्ही पुस्तकामधून शिकलात तर तुम्हाला झोप येते, आणि जेव्हा आयुष्य तुम्हाला शिकवतं तेव्हा तुमची झोप उडते. काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका, कारण प्रत्येक दिवस एक नवीन संधी देत असतो. दिखाव्याच्या नात्यापेक्षा एकांत बरा असतो. दुःख सांडत राहिलं की मन हलकं होत जातं. नातं कोणतंही असो, त्या नात्याची सुरुवातच खरं बोलून करावी. यामुळं दोन व्यक्तीमधील एकमेकावरचा विश्वास हातूट होऊन नातं मजबूत होतं. आपण खोटं बोलून फक्त काही काळ दुसऱ्याला जिंकू शकतो, कायम नाही. प्रेम म्हणजे समजली तर भावना, केली तर मस्करी, मानला तर खेळ, ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार, आणि निभावलं तर जीवन. विश्वास ठेवणं ही सगळ्यात मोठी चूक असते. शब्दामुळे जुळतात मनाच्या तारा, आणि शब्दामुळे चढतो एखाद्याचा पारा. शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी, आणि शब्दामुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. म्हणून जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल, आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. देवाकडून कधीच आशा सोडू नका, आणि जगाकडून कधीच कोणती अपेक्षा ठेवू नका. कोणी एक आयुष्यातून सोडून गेलं म्हणून आपण जास्त विचार नाही करायचा. 2, 3, 4 वेळेसही हेच घडत असेल तरी नाही. पण प्रत्येक जण वारंवार सोडून जात असेल तर मात्र मान्य करायचं, कमी आपल्यात आहे. स्वतःच्या कष्टाचा पैसा 1 रुपया का असेना, तो पैसा खर्च करण्यात जो रुबाब आहे तो कशात नाही. कारण दुसऱ्याने दिलेला पैसा हा उरत नाही, आणि आपल्या कष्टाचा पैसा संपत नाही.